नमस्कार, आप देख रहे हैं बीड न्यूज़ आप तक। बीड जिले की बड़ी और ज़रूरी खबरें सबसे पहले आप तक। मी ॲडव्होकेट श्याम भालचंद्र देशपांडे गेल्या 37 वर्षापासून वकिली क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि ह्या केसमध्ये मी पीडिताचा आणि फिर्यादीचा वकील म्हणून या काम केलेलं आहे। नेमकं प्रकरण काय सर? त्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की यामधली पीडिता ही अल्पवयीन असताना किंवा ते माहीत असताना सुद्धा आरोपीनं तिला घरातून फूस लावून पळून नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले, अशा पद्धतीची केस आहे। हा प्रकरण किती वर्षापासून चालू आहे? हे प्रकरण साधारण सन 2021 पासून ते आता 2026मध्ये काल परवाच्या निकालापर्यंत ते चालू होतं। तर एक संदर्भ केसामध्ये कोणकोणते कलम लावण्यात आलेले? या प्रकरणामध्ये एकूण बरेचसे विविध कलम होते। त्यापैकी सेक्शन 363, 366 ए, 376, 376(2) जे पोक्सो ॲक्टचं कलम 3 आणि 4 या सर्व कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे हे सर्व कलम संशयाच्या पलीकडे जाऊन सरकारी पक्षानं सिद्ध केल्यामुळं न्यायालयाने त्यांना सर्व कलमामध्ये दोषी धरण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांना एकूण 10 वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली आणि 9,000 रुपये त्यांना दंड करण्यात आलेला आहे। आपले सहकारी माझ्या प्रकरणामध्ये मलाही सहकार्य करणारे जे आहेत ते ॲडव्होकेट सुनील ढाकणे, ॲडव्होकेट यशवंत मुंडे आणि हे सगळं प्रकरण सरकारी पक्षातर्फे सुहास सुलाखे यांनी हे हाताळलेलं होतं। साक्षीदार वगैरे काही? एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले होते सरकारी पक्षाच्या तर्फे गुन्हा सिद्ध करण्याकरता आणि त्या सर्व साक्षीदारांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरलेली होती आणि तसंच या सर्वांचा युक्तिवाद, सरकारी पक्षाचा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवण्यात आलेलं होतं।